पेठ तालुक्यातील पेठ तालुका आदिवासी बांबू फार्मर कंपनी लिमिटेड यांच्या वतीनं 28 फेब्रुवारी 2026 रोजी पेठ येथे महादेव मंदिराशेजारी भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. बांबू शेतीविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त RFO भास्कर पवार, श्री संजय भंडारी नाशिक प्रगती अभियानचे आनंद बांबळे तसेच किरण अंबवणे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बांबू शेतीचे वाढते महत्त्व स्पष्ट करताना तिची आर्थिक क्षमता, लागवड पद्धती, संगोपन, तोडणी प्रक्रिया, विक्री, व्यवस्थापन, मार्केटिंग तसेच जागतिक बाजारपेठेत असलेली मागणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री पवार आणि श्री भंडारी यांनी बांबू शेतीतून मिळणारे उत्पन्न, दीर्घकालीन फायदे, शाश्वत शेतीचा पर्याय म्हणून बांबूचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या बांबू अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना रोपे आणि अनुदानाच्या स्वरूपात मदत दिली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आणि त्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवत विविध अडचणी आणि प्रश्न मांडले. त्या सर्व समस्यांचे निराकरण करून आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास गवळी, सचिव उमाजी बाराईत यांनी स्वीकारली. यावेळी उपाध्यक्ष पुंडलिक चौधरी, संचालक वसंत महाले, चंद्रकांत नाठे, सौ पूनम गवळी, सुरेश भोये, एकनाथ भोये, रेखा गांगोडे तसेच ज्येष्ठ सदस्य श्री निवृत्ती साप्ते, DK भोये, हेमंत जाधव, इव्हान जाधव, रंगनाथ गांगोडे आदी मान्यवर आणि सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष रामदास गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव उमाजी बाराईत यांनी मांडले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.